अरे काय त्याने काय सांगितलं ऐकलं ना, कशासाठी टेन्शन घेताय? मी आहे ना बरोबर. हो सर. तर बघा आपली स्ट्रॅटेजी आहे ना, तेवढंच करायचं, खरं सांगायचं. हा भारती मॅडम एकदम बिंदास. हो सर. 1 2 3 4 साहेबांचा विजय कर. अरे दिवस कोणता आहे? कुणाचं करताय जय जयकार तुम्ही? मी होतो का मखरात 4 दिवस? यांचा करा. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. बसा. थँक्यू सर. सो मिस्टर रणविजय मौर्य, यस सर. तुमचा रेकॉर्ड अगदी क्लीन आहे. थँक्यू. मिस्टर मौर्य, ड्रग्ज केसमध्ये तुम्ही ज्या आरोपींना पकडलं ते अगदी सुरुवातीपासून आम्हाला सांगा. शुअर सर. बऱ्याचदा आम्हाला टीप मिळायची, आम्ही तिथे जायचो, पण काही वेळा आरोपी आमच्या हाती लागायचे नाहीत. हल्ली अशीच आम्हाला एक टीप मिळाली होती आणि आधीच्या टीपमधून काही साध्य झालं नाही म्हणून सर मला ही संधी सोडायची नव्हती. आणि त्या दिवशी अशीच एक टीप मिळाली. आम्ही तिथे गेलो. गुड जॉब मिस्टर मौर्य. या आरोपींनी चौकशीमध्ये काही सांगितलं होतं तुम्हाला? नाही म्हणजे या मागे कोण आहे वगैरे? नाही, म्हणजे आम्ही प्रयत्न केला पण त्यांनी कुणाचं नाव नाही सांगितलं. हे तुमचं अपयश आहे मिस्टर मौर्य, कारण इतक्या मोठ्या गुन्ह्यामधील आरोपी तुमच्या कस्टडीमध्ये असताना साधी चौकशी करता आली नाही तुम्हाला. मला सांगा, एवढ्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी तुमच्या कस्टडीमध्ये असताना तुम्ही स्टाफ का नाही वाढवला? मंजू, अगं मला खूप टेन्शन आलंय. उलट सुलट प्रश्न विचारून आपल्यालाच अडकवणार नाहीत ना? आणि पोलिसांना दोषी ठरवायचं ठरवलं नसेल ना त्यांनी? मोरे साहेबांवर कारवाई केली तर? भारती मावशी, मला बी टेन्शन आले, पण जाधव साहेब आहेत आपल्या बरोबर, नका काळजी करू. इथे नाही वाढवला, पण नंतर त्यांना कोर्टामध्ये हजर करताना तुम्ही फोर्स का नाही वाढवली? कंट्रोल रूमला फोन करून तुम्ही बॅकअप का नाही मागवला? सर, त्या आरोपींना घेऊन जाण्यासाठी जेवढा स्टाफ पाहिजे होता ना, तेवढा मी घेऊन गेलो होतो.